सोलापूर लोकसभा निवडणूक प्रचाराला जेव्हा सुरुवात झाली तेव्हापासून महायुतीकडून आमदार राम सातपुते आणि महाविकास आघाडीकडून माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी एमके फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांचे समर्थन मिळवण्यासाठी बराच प्रयत्न केला होता। शेवटी महादेव कोगनुरे यांनी महाविकास आघाडीबरोबर जाऊन लोकसभेचे उमेदवार खासदार प्रणिती शिंदे यांचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला होता। फक्त निर्णय घेऊन महादेव कोगनुरे हे शांत बसले नाही, तर दिवसरात्र एक करून एमके फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांसमवेत प्रभावी प्रचार यंत्रणा राबवत दक्षिण सोलापूर मतदारसंघ पिंजून काढला होता। आज जेव्हा सोलापूर लोकसभेचा निकाल जाहीर होऊन महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे या भरघोस मताने विजयी होताच महादेव कोगनुरे व त्यांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह संचारला गेला होता। कारण महादेव कोगनुरे यांना जेव्हा दोन्ही गठबंधनाकडून दबाव येत असतानाही महाविकास आघाडीबरोबर जाण्याचा निर्णय महादेव कोगनुरे यांनी घेतला होता। आज जिल्ह्यात महादेव कोगनुरे यांनी घेतलेल्या याच निर्णयाचे सर्वत्र जोरदार स्वागत होताना पाहायला मिळत आहे। कारण महादेव कोगनुरे यापूर्वीही माजी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या समवेत राहून भाजप पक्ष वाढवण्यासाठी त्यांनी खूप परिश्रम घेतले होते। यंदा लोकसभा निवडणुकीत महादेव कोगनुरे यांनी केलेला पहिला प्रयोग 100% यशस्वी झाल्याचे बोलले जात आहे। महादेव कोगनुरे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीत महादेव कोगनुरे यांचे नक्कीच वजन वाढल्याचे बोलले जात आहे। परंतु भविष्यात महादेव कोगनुरे यांना महाविकास आघाडीकडून भविष्यातील मोठी जबाबदारी मिळणार का, हे देखील पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे। काल लोकसभेचा निकाल लागला आणि त्या निकालामध्ये आपले प्रणितीताई प्रचंड बहुमताने निवडून आले। त्यांना सोलापूर जिल्ह्यामध्ये खूप प्रतिसाद मिळाला आणि जनतेतून जे बीजेपीवर प्रचंड नाराजगी होतं ते ह्या मताधिक्यामुळे दिसून आलं। आणि मला सुद्धा ताईंच्या आशीर्वादाने काँग्रेसमध्ये ताईंच्या सोबत काम करण्याची संधी मिळाली आणि मी दक्षिण सोलापूर असेल अक्कलकोटमध्ये माझे चांगले संपर्क आहे आणि दक्षिणमध्ये चांगलं काम आहे। ह्या मतदारसंघामध्ये चांगल्या पर्यायाने फिरलो आणि दक्षिणमध्ये मी त्यांना शब्द दिलं होतं की 100% लीड मिळेल म्हणून, आणि लीड करून दाखवलं। आणि अक्कलकोटमध्ये जे बीजेपीने सांगत होते 35,000 40,000 लीड मिळत होते, पण तिथं पण लीड कमी मिळालं। तिथं सुद्धा आम्हाला चांगला जनतेकडून प्रतिसाद मिळाला आणि ताईंना मी ह्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा देतो आणि अभिनंदन सुद्धा करतो। आपल्या हातून सोलापूर शहरवासियांनी जे विश्वास दाखवला त्या विश्वासाला पण चांगल्या पद्धतीने जनतेचं काम करेल एवढंच ह्या माध्यमात